मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबी आत्याच्या लग्नासाठी नेत्रा आणि शशांकचे असिस्टंट येतात। त्यावेळी शशांक सर्वांचं स्वागत करतो, तर नेत्रा पहिला प्रश्न अप्पू बद्दलच विचारते की अप्पू कुठे आहे, तुमची बायको दिसत नाही। शशांक सांगतो ती आहे इथेच कुठेतरी असेल। त्यावेळी नेत्रा उलटसुलट पुन्हा अप्पू बद्दल बोलू लागते। शशांक सांगतो की ती कशीही असली ना माझी बायको आहे। अप्पू नेत्रा आणि शशांकला एकमेकांबरोबर बोलताना पाहते, तिला खूप वाईट वाटतं। नेत्राने सेम शशांकच्या कपड्यांबरोबर मॅच होईल अशी साडी घातलेली असते। त्यावेळी अप्पूला अजूनच वाईट वाटतं। सर्व कुकी गँग त्या दोघांकडे पाहत राहतात, तर शशांक नेत्राला खूपच खडसावत असतो। तेवढ्यातच निखिल तेथे येतो। तुम्ही आमच्या तर स्पेशल गेस्ट आहात, म्हणूनच मी तुम्हाला खास जेवणासाठी घेऊन जायला आलो आहे असं निखिल बोलतो। तेव्हा नेत्रा त्यालाच तेथून हाकलवून लावत असते। निखिल आल्यामुळे शशांकला खूप आधार वाटलेला असतो, परंतु माजोर्डी नेत्रा कसली काय ती ऐकत नाही। ती निखिललाच तेथून काढून देते। बिचारा निखिल नाईलाजाने तेथून जातो। तर इकडे बाबी आत्याच्या लग्नाचे विधी चालू असतात। तेव्हा सुवर्णा आणि अपर्णा बाबी आत्यावरून एकमेकींबरोबर बोलत असतात की बाबी आत्या गेल्यानंतर आपल्याला अजिबात करमणार नाही। तेव्हा सुवर्णा सांगते त्या गेल्या ते चांगलंच आहे, कारण त्यांना त्यांचं प्रेम मिळालं आहे। आपण काय त्यांना कधीही व्हिडिओ कॉल करू शकतो आणि भेटू शकतो, कारण त्यांच्या आयुष्यातील आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तेव्हा त्या दोघी बाबी आत्याच्या संसाराबद्दलच बोलत असतात। अप्पू त्या दोघींचं बोलणं तिला तिच्या संसाराची काळजी लागलेली असते। तेवढ्यातच निखिल तेथे येतो, तर कुकी त्याला विचारतो काय रे, नेत्रा जात आहे की नाही। तेव्हा निखिल सांगतो हे प्रकरण खूपच अवघड दिसतंय, काही केला ती पिच्छा सोडायलाच तयार नाही। अप्पूचा पडलेला चेहरा पाहून कुकी तिला एक सल्ला देतो, काही झालं तरी नेत्रापेक्षा तुझा जास्त हक्क शशांकवर आहे, त्यामुळे तू तिथे जा आणि त्या दोघांबरोबर बोल आणि शशांकला जे आवडतं ना तेच कर, म्हणजे शशांक पण तुझ्यावर असा इम्प्रेस होईल। तेव्हा अप्पू बोलते परंतु त्याला माझ्याबरोबर बोलणं आवडतच नाही, मग मी काय करू। तेव्हा सर्वजण तिला समजावून सांगतात आणि मला खोटं खोटं बोलायला आणि वागायला अजिबात आवडत नाही, जसं असेल तसं राहायला आवडतं। म्हणून ती शशांकजवळ जाते आणि त्याचा हात पकडून खडूस मला तुझ्याबरोबर खूप पर्सनल बोलायचं आहे असं सांगते। तेव्हा शशांक सांगतो तुला जे काही बोलायचं आहे ते इथेच बोल। तेव्हा नेत्रा बोलते तुमच्या दोघांमध्ये असं काही पर्सनल नाही, हे अख्ख्या जगाला माहीत असताना तू खोटेपणाचा आव का आणतेस। तेव्हा नेत्रा खोटं बोलते आणि शशांक सरांनी आणि मी ठरवून मॅचिंग कपडे घातले, तुला याचा जाब शशांक सरांना विचारायचा आहे का। तेव्हा शशांक नेत्रावर खूपच ओरडतो। अप्पूमध्ये आणि नेत्रामध्ये पुन्हा वाद व्हायला सुरुवात होते। शशांक विषय टाळतो आणि त्याच्या असिस्टंटला विचारतो तुम्हाला काही खायचं असेल तर सांगा, मी घेऊन येतो। तेव्हा नेत्रा मध्येच बोलते शशांक सर, आज मी अजिबात स्पायसी खाणार नाही, त्यामुळे माझ्यासाठी गोडाचंच आणा। अप्पू रागातच तिच्याकडे पाहत असते। इकडे अंजली भास्करच्या मावशीला सांगते की ह्या लग्नामध्ये तुमच्या सुनेच्या अंगावर जे दागिने आहेत ते आम्ही स्पॉन्सर केले आहेत आणि कानिटकरांमध्ये एवढी अवकात कुठून आली की एवढे दागिने घालतील। भास्करची मावशी तो विषय टाळते आणि तेथून जाते। तेव्हा अंजलीचं हे सर्व खोचक बोलणं कुकी गँग ऐकतात। तेव्हा शशांक खूपच चिडतो। तेव्हा कुकी आणि अमेय शशांकला समजवतात तू उगाच आता भडकू नको, चांगल्या कार्यक्रमात उगीच मिठाचा खडा पडेल। अप्पूसाठी आणि डॉक्टर कौशिकांसाठी तरी शांत बस। तेव्हा शशांक ठीक आहे असं बोलतो आणि मी 2 मिनिटात जाऊनच येतो असं सांगतो। इकडे अप्पू खूप नाराज असते। तिच्या पाठोपाठ नेत्रा पण येते आणि तिला सांगते शशांक सर आणि तू अजिबात मॅचिंग कपडे घातली नाहीत, परंतु तुमच्या घरातील सर्वांनी घातली आहे। शशांक सर आणि माझी जोडी किती परफेक्ट वाटते हे आता तुला समजलंच असेल आणि हे भविष्याचे संकेत आहे की शशांक सर आणि मी एकत्र यावं। हे ऐकून अप्पू तिच्याकडे पाहतच राहते। त्यावेळी नेत्रा अप्पूला विचारते शशांक सर माझ्याबरोबर जेवढं उत्साहाने आणि आनंदाने बोलतात तेवढं तुझ्याबरोबर कधी बोलतात का। तेव्हा अप्पू तिला चांगलीच खडसावते आणि खूप छान उत्तर देते की आम्ही या कार्यक्रमाचे होस्ट आहोत आणि तू या कार्यक्रमाची गेस्ट आहे, त्यामुळे होस्टला गेस्टबरोबर चांगलं बोलावंच लागणार असं म्हणून तिला एका क्षणात आणि एका झटक्यात परक करते। तेवढ्यातच शशांक तेथे नेत्रासाठी जिलेबी घेऊन येतो। तेव्हा नेत्रा अप्पूकडे पाहून ती खात असते। सर्व कुकी गँग ह्या तिघांचा तमाशा पाहत असतात, तर अप्पूला खूप वाईट वाटतं। अप्पू रडतच तेथून जाते। शशांक तिच्या पाठोपाठ जायला लागतो। नेत्रा मुद्दाम ठसका येण्याचं नाटक करते। शशांक लगेच तिच्यासाठी पाणी आणायला जातो। तेव्हा कुकी सुमी आणि निखिलला सांगतो हा शशांक ना एक नंबरचा मूर्ख माणूस आहे,
तर इकडे शशांकने अप्पूचा अपमान केला ते सर्व कुकी अमेय आणि मानसीला सांगतो। तेव्हा ते दोघेही शशांकवर खूपच भडकतात। तेवढे शशांक तेथे येतो आणि अप्पू कुठे आहे विचारतो। तेव्हा आम्हाला माहीत नाही असं म्हणून शशांकलाही ते उत्तर देण्याचं टाळाटाळ करतात। तेवढ्यातच शशांक अप्पूला पाहतो आणि लगेच तिच्याजवळ जातो। इकडे भास्करची मावशी भास्करच्या काकांना सांगत असते की आता मंगळसूत्र आणि जोडवी मागतील, तुम्ही पटकन नंदूला कॉल करून घ्या। तर दुसरीकडे शशांक अप्पू जवळ जातो। अप्पू खूप रडत असते आणि शशांकला बोलते, तुला नेत्राताईबरोबर कपडे मॅचिंग करायला काहीच कसं वाटलं नाही आणि जर तिच्याबरोबरच तुला जुळवून घ्यायचं होतं तर लग्न माझ्याशी का केला, असा प्रश्न अप्पू शशांकला करते। तेव्हा अप्पू बोलते, तुम्ही दोघं हे सर्व ठरवून करत आहात, माझा अपमान करत आहात। शशांक तिला विनवणी करत असतो, मी असं काय करू जेणेकरून सिद्ध होईल की तू माझी बायको आहेस आणि मी तुला माझी बायको मानतो। अप्पू स्पष्टपणे सांगते, माझ्यासाठी तू काही एक करण्याची गरज नाही। तर दुसरीकडे भास्करची मावशी भास्करच्या काकांना विचारते, फोन लागला का? परंतु नंदू काही केल्या फोन उचलत नसतो। त्या दोघांनाही खूप टेन्शन येतं। तर इकडे कुकी सर्व पाहुण्यांना जेवण करून जा असा आग्रह करतो। तर इकडे शशांक अप्पूला समजावत असतो, परंतु अप्पू काही केल्या ऐकत नाही। अप्पू दुसरीकडे निघून जाते। शशांक तिच्या पाठोपाठ जातो। तर अप्पू भूतासारखा माझ्या पाठीमागे का येतो असं विचारते। तेव्हा शशांक सांगतो, तू मिसेस भूत आणि मी मिस्टर भूत म्हटल्यावर मी तुझ्या पाठीमागे नाही मग कुणाच्या पाठीमागे येणार? अप्पू खूप लाजते आणि शशांकला तिच्या प्रेमाची जाणीव करून देते। तेव्हा शशांकही तिच्याबरोबर खूपच छान बोलत असतो। तरीही अप्पूच्या मनात कुठेतरी सल राहते। ती बोलते की तरीही तू नेत्राताईबरोबर कपडे मॅचिंग केलीसच असं म्हणून ती पुन्हा दुसरीकडे जाते। शशांक तिच्या पाठोपाठ जातो की यांग दोघांकडे पाहतच असतात। तर अमेय बोलतो, कारण शशांक लग्नाअगोदर खूप चांगला वागत होता, कुठल्या प्रयोगशाळेत त्याने प्रशिक्षण घेतलं आहे तेच मला समजत नाही, कारण अप्पूच्या मनातील भावना अजूनही त्याने ओळखून घेतल्या नाही। इकडे शशांक पुन्हा अप्पूला मनवण्यासाठी तिच्याजवळ येतो आणि तू मला आवडत नसली तर मी तुझे एवढे फोटो कसे काढले असते असं तिला विचारतो। तेव्हा अप्पू खूप खुश होते आणि त्याला विचारते, तू खरंच माझे फोटोज काढलेत का? तेव्हा शशांक हो बोलतो आणि तोही मुद्दाम रुसून बसतो आणि मी तुला आता फोटोज दाखवणार नाही असं सांगतो आणि त्याच्या मनातील गोष्ट सांगतो। ते काहीही असू देत, परंतु अप्पू आज तू खूप छान दिसते। तेव्हा अप्पूही शशांकला सांगते, तुला एक माझ्या मनातील गोष्ट सांगू का? तेव्हा शशांक हो बोलतो। अप्पू सांगते, माझ्याबरोबर जे भूत आहे ना ते पण खूप छान दिसत आहे। दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात। तर इकडे कुकी गँग मुद्दाम ठसका येण्याचं नाटक करतात। तर इकडे शशांक अप्पूला शब्द देतो, पुढच्या वेळी मी नक्की तुझ्याबरोबर मॅचिंग कपडे घालणार। तेव्हा अप्पू त्याच्याकडे पाहतच राहते। इकडे कुकी बोलतो, काहीही म्हणा अप्पू आणि शशांकची जोडी एकदम परफेक्ट आहे। मित्रांनो, पुढील भागामध्ये भास्कर अर्धवट लग्न सोडून दीपालीकडे जाणार आहे। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।